मला तुझं काही ऐकायचं नाहीये वृंदाताई. एक नंबरची नाटकी आहे ती सौम्या. कशी बोलत होती प्रसाद दादाला, प्लीज प्रसाद प्लीज, फक्त आजचा एक दिवस प्लीज. पंढरी, तू तिची टिंगल करू नकोस. तिला सध्या जरा प्रॉब्लेम आहे रे. ठीक आहे ना, मग प्रॉब्लेम आहे तर तो प्रॉब्लेम आहे तर तुझ्या घरी ठेव म्हणावा. आमच्या हॉटेलवर कशाला येतो तुझा तो प्रॉब्लेम घेऊन. मला शहाणपणा शिकवत होती. मी सुद्धा बोललो उद्धटपणे तिच्याशी. तू कशाला उद्धटपणे बोललास त्या बिचारीशी? बायकांशी बिचारी बिचारी म्हणत एक दिवशी तूच बिचारी होणार आहेस बघ. त्या प्रसाद दादा बरोबर वेळ काढता यावा म्हणून तिने मला कटवलं हॉटेलवरनं. पंढरी, माझा प्रसादवर पूर्ण विश्वास आहे. अगं वृंदाताई, मी तेच सांगतोय ना तुला. प्रसाद दादाने सौम्या आली म्हणून मला हॉटेलवरनं कटवलं. हे बघ पंढरी, उगाच ह्या गोष्टींचा त्रागा करू नकोस. करणार, कारण मला त्या सौम्याचं लक्षण काही ठीक दिसत नाही आता. पंढरी, पण मी प्रसादवर असा संशय नाही घेऊ शकत. वृंदाताई, तू प्रसाद दादाला सांगून टाक ना की त्या सौम्याच्या हॉटेलवर येणं बंद करून टाक. नाही तर काही खरं नाहीये बघ. पंढरी, मी तसं नाही सांगू शकत. आणि मुळात प्रसाद एवढ्या थराला जाईल असं मला अजिबात वाटत नाही. तू नको ना काळजी करू. स्वयंपाकाला आज मुहूर्त आहे का हो मॅडम? काही येणार आहे कोणी तुझ्या माहेरावरनं आचारी? आम्ही जेवायचंय का नाही? का आज आम्हाला उपवास घडवणार आहेस वृंदा? वृंदाताई, तू जा इथून जा. काय गे, कुठे गप्पा झोडत होतीस तू? काही नाही, इथेच होते आई. स्वयंपाकाच्या तयारीलाच जाते. थांब थांब, मी सांगते काय काय बनवायचं. तेवढा फोन होऊ दे ग, थांब जरा. उचल रे बाबा फोन. हॅलो. नमस्कार तेजसराव. तुमची पत्रिका हवी होती. काय? जोशी गुरुजी येणार आहेत ना आपल्याकडे मुहूर्त बघण्यासाठी. हा नाही नाही, त्यांना तुमची पत्रिका दाखवावीच लागणार तेजसराव. मुहूर्त काढायचा आहे. तर मी काय म्हणत होते की आमच्याकडचं कोणीतरी मी तुमच्याकडे पाठवते तुमची पत्रिका घेण्यासाठी. कोणीतरी कशाला? तुमची ती लाडकी सून आहे ना, तिलाच पाठवा. माझे काही हिशोब चुकते करायचे. नाही ना, नको. कशाला? लक्ष्मीकांत आहे ना, त्याला पाठवते की. नाही 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 नाही, आता तर तिलाच पाठवा. बरं, तुम्ही तसं म्हणताय तर मग तसं मी वृंदाला पाठवते. हा, मग ठेवू का? हा ठेवा. हा हा. आई, नाही नाही, तू जे काही माना हलवतेस त्यावरनं लक्षात आलंय माझ्या की तुला जायचं नाहीये. पण पर्याय नाहीये. आत्ताच्या आत्ता मुकाट्याने तिथे जायचं आणि त्याची पत्रिका घेऊन यायची. कांता मावशी, मी जातो ना तिकडे. नाही नाही, जा. अरे तू घरी कसा? ते सुद्धा या वेळेला. तुमच्या लाडक्या लेकालाच विचारा. वृंदा, आता इथे जे काही घडलं ते जाऊन सांग ना तुझ्या घरच्यांना. तू पाहिलंयस ना त्यांचा तुझ्यावर किती विश्वास आहे ते.
अगं तूच काय, कोणीही माझ्याविषयी त्यांना काहीही सांगितलं ना तरी त्यांची खात्री पटणार. आणि मी प्राचीशी लग्न करण्यासाठी यासाठीच होकार दिलाय, तुला तुझ्या आयुष्यातून उठवू शकेल. मी काय घोडं मारले तुझं की माझ्या विरुद्ध मनात इतका राग धरून बसलाय. म्हणून मी माफी सुद्धा मागितली तुझी. त्यामुळे आता प्लीज मागच्या गोष्टी सोड. तू मला झिडकारलंयस हे कसं काय सोड, कसं काय विसरू? ते सगळे गैरसमज होते. ते तुझ्यासाठी, पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच आहे. भानावर ये तेजस, नाही तर ह्या सगळ्याचा शेवट खूप वाईट असेल. माझ्यासाठी माहित नाही, पण तुझ्यासाठी नक्कीच वाईट असेल. मी हे सगळं सोडावं असं तुला जर वाटत असेल ना तर तुझ्या नवऱ्याला सोड. पण ह्या सगळ्यासाठी तू बिचारा प्राचीचा का बळी देतोय? वृंदा, सामान्य जीव हे बळी जाण्यासाठीच असतात ग. वाघाचा बळी देताना तू कधी पाहिलंयस? तेजस, प्राची अगदी सामान्य मुलगी आहे. माहिती आहे मला, ती अगदी सामान्य आहे, पण मी असामान्य आहे ना. माझी पत्रिका पाहिल्यावर कळेलच तुला. चुकतोयस तू. माझ्या नजरेतून बघ, मग कळेल तुला कोण चुकतंय ते. बिल. सौम्या, एक चहा आणि एक प्लेट भजीचं बिल बनव. ओके. आई, हा, आणलीस बा. बरं त्याला तू सांग. अरे गेली आता काय झालं आणखी हिला? नाही मरू दे. हा, लक्ष्मीकांत, आओ जावई बापू. अरे फुकट्या. आलो आलो. पावलट. ते बोलत आहेत कोण असतो? बोला सासूबाई, काय म्हणताय? काय गप्पांचा फड रंगवायला बोलवलं इकडे? बोल ना, तुझा आणि त्या प्राचीची पत्रिका घेऊन ये. कुठून म्हणजे? प्राचीच्या खोलीत नाही का? मी आहे. जा रे. हा ना. पावलट. हा, ठीक आहे. तेजसची पत्रिका? हो. पण सासूबाई, मला पत्रिकेतलं काही कळत नाही हो. तुला कशातलं काय कळतं? ही पत्रिका आणि प्राचीची पत्रिका दोन्ही जोशी गुरुजींकडे नेऊन द्यायच्या. सासूबाई, मला असं वाटतं की... तुला काय वाटतं हे समजून घ्यायची गरजच नाहीये. मान्य आहे मला, पण नाही, बीन नाही. तुला या घरात राहायचंय फुकटचं, 2 घास गिळायचे फुकटचे. मग मी सांगितलंय काम फुकटात करून द्यायचं, कळलं तुला?
तेव्हा आत्ताच्या आत्ता दोन्ही पत्रिका जोशी गुरुजींकडे नेऊन द्यायच्या. तू आई पत्रिका त्याला दे. मला आवरा बाजू ग गुळाची ढेप नुसती पावलट. तुझ्या आईने ना प्राचीला विहिरीत ढकलण्याचा चंगच बांधलेला आहे. मग आता आपण काय करायचं? काय करणार आपण? या पत्रिकांचा आहे ना वृंदाच्या कानावर घालतो मी. आलोच. वृंदाताई, काय झालं? त्या तेजसने आता नवीनच नाटक सुरू केलंय. काहीही बोलत होता तो. त्या तेजसच्या जाऊन दोन कानाखाली वाजवून येऊ का मी? त्याचा काही एक उपयोग नाही. तो पुन्हा तुला त्याचे पाय धरून माफी मागायला लागला. एक वेळ माफी परवडली, पण आता तो जे काय करतोय ते माफी आणि शिक्षेपेक्षा पलीकडे आहे. हो, म्हणजे तेजस बद्दल ऐकून मलाही धक्का बसला. धक्का तर सगळ्यांनाच बसलाय, पण आपण कधी धक्का देणार आहोत त्याला? आता हे धक्के बुक्के बास हो. लग्न कसं थांबायचं ते सांगा. हे लग्न होऊ नये या मताशी मी सुद्धा सहमत आहे, आणि तुझं सुद्धा बरोबर आहे. त्या तेजसचा पर्दा फाश केल्याशिवाय आपल्या घरातल्या लोकांचे डोळे नाही उघडणार. भाऊजी, मलाही तेच वाटतंय, पण मार्गच सापडत नाही. सापडेल, लवकरात लवकर काहीतरी मार्गच सापडेलच. आपण तो शोधू. मग कामाला लागूयात ना. मी कामातच आहे. तेजस आणि प्राचीची पत्रिका आहे, त्या दोन्ही घेऊन मला जोशी गुरुजींकडे जायचंय. हो, ते माहितीये मला. मीच तेजसकडून पत्रिका आणायला गेले होते. पण वृंदा, लवकरात लवकर आपल्याला काहीतरी करायला हवं. भाऊजी, काहीतरी म्हणजे काय आणि कधी? माझी खूप घुसमट होते हो भाऊजी. सौम्या, दिवसभर मला एवढी मदत केलीस त्याबद्दल थँक्स. ए थँक्स काय? थँक्स म्हणून तुम्हाला पर्क करतोयस हा? हे बघ, मी इकडे काय येते कारण मला बरं वाटतं. ओके, बरं बघ ऐक, आता पटपट पटपट आवर आणि लवकर घरी जा. का? मला काही घाई नाहीये. अगं, तुला जरी घाई नसली तरी मग नंतर उशीर होतो ना उगाच, म्हणून म्हणलं. चल आवर. प्रसाद, मला तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचंय. बोल. इथे नको, तू घरी चल ना, आपण घरी बसून बोलूया. घरी नाही अगं, घरी नको. ट्रस्ट मी. अरे तुझ्याच फायद्याचं आहे. नाही, प्रश्न फायद्याचा किंवा तोट्याचा नाहीये सौम्या. प्रसाद, मला खरंच काहीतरी महत्वाचं बोलायचंय तुझ्याशी. माझं बोलून झालं की तुला कळेलच की मी तुला का माझ्या घरी बोलवते. ठीक आहे, चालेल. काय धमाल केली होती शाळेत. खरंच खूप धमाल करायचो. तुम्ही एक काम करा, तुम्ही घरी जा. हॉट कॉफी. थँक्स. तुझी आत्या नाही दिसत? ती 2-3 दिवसासाठी बाहेर गेली. तिच्या मुलीकडे गेली ती. अजून कोण आहे घरात? आहोत ना, तू आणि मी. प्रसाद, तुझ्या बरोबर असताना मी खूप खुश असते. प्लीज, माझा हा आनंद असाच राहू दे. तुला माझ्याशी काहीतरी बोलायचं होतं ना?
बरं झालं रिमाइंड केलं. माझ्याकडे तुझ्यासाठी एक ऑफर आहे. तू एक मोठं हॉटेल काढ. कल्पना चांगली आहे, पण मी नवीन हॉटेल नाही काढू शकत कारण माझ्याकडे तेवढं भांडवलच नाहीये. त्याची काळजी तू कशाला करतोयस? माझ्याकडे भरपूर पैसे आहेत. मी फायनान्स करते आणि तू माझा वर्किंग पार्टनर. कल्पना खरंच चांगली आहे, पण तू एवढं सगळं का करतेस? कसं आहे ना प्रसाद, मला वाटलं होतं की माझा नवरा माझा बिझनेस वाढवेल, पण तसं काहीच झालं नाही. त्यात तेवढी कुवतच नव्हती म्हणा. पण प्रसाद, मला तुझ्यात तो स्पार्क दिसतोय. मला असं वाटतं की माझं हे स्वप्न फक्त तूच पूर्ण करू शकतोस. ठीक आहे सौम्या, मला तुझं पार्टनर व्हायला खरंच खूप आवडेल. ओके देन, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्स. बरं ठीक आहे, मी आता घरी जाऊ का? अरे आता आपण पार्टनर झालोय, लेट्स सेलिब्रेट. नाही, बरोबर आहे तुझं. आज नको सेलिब्रेशन. आज मी पटकन घरी जातो आणि वृंदाला ही आनंदाची बातमी सांगतो. बाय. काय झालं वृंदा? अगं मी तुला एवढी आनंदाची बातमी सांगितली आणि तुझा चेहरा असा गंभीर का झालाय? प्रसाद, ती तुझ्यासाठी एवढं सगळं का करतेय? का म्हणजे? हा वृंदा, तू तिच्यावरती संशय घ्यायला लागलीस का? प्रसाद, मला फक्त एकच प्रश्न विचारायचा आहे, ती तुझ्यासाठी एवढं सगळं का करतेय? ती माझी मैत्रीण आहे आणि तिला माझ्या छोट्या छोट्या अडचणी समजतात. उगाच तू संशय घेतलेला मला अजिबात चालणार नाही. अरे पण उगीच कोणी कोणासाठी इतकं का करेल? अगं एकदा सांगितलेलं कळत नाही तुला? सारखं सारखं तेच तेच काय विचारतेस मला? वृंदा, प्रॉब्लेम काय ना, तुला कधी कोणाचं चांगलं बघवतच नाही आणि म्हणून तू असली काहीतरी खुसपट काढत असतेस. प्रसाद, अगं बघतेस काय? जर तिथंच फोन आहे आणि हा फोन घेण्यासाठी मला तुझ्या परवानगीची गरज नाहीये. कळलं? मला तुझ्या परवानगीची गरज नाहीये.